मागणी अशी होती काय हे जे आले कशाला होते आता तृप्तीताई देसाई पुण्यावरून इथं आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो. तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो संताप आहे, गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. म्हणून याची नीच नराधम कधी राम रहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणालाही शिक्षा होत नाही आणि हे मोकाट सुद्धा कायद्याचा धाक राहिला नाही. म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती. जर संधी मिळाली असती त्याचा कानफळात वाजवायचं होतं, आम्हाला दाखवायचं होतं ह्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार नाही. आम्ही फक्त त्याला त्याच्या जवळ जाऊन जर आम्हाला संधी मिळाली असती तर त्याच्या कानाखाली येणार नाही. अनेक मंत्री तिथे आले, आता दीपक केसरकर पण पाहतोय परंतु महाराष्ट्रातल्या अनेक महिलांपैकी 500हून अधिक महिलांवर व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत. 1,500 महिलांवर जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळं महिलांच्या ताब्यात एक खरंच द्या किंवा तिथं जर तुम्ही काही गेलात किंवा कोणी महिला गेल्या तर त्याच्या 2 कानाखाली बाजू द्या. आणि म्हणूनच आम्ही कोर्टात आलो. आणि मला वाटतं की पोलिसांनी जे आहे तर त्याला प्रोटेक्शन देण्यापेक्षा आम्हाला जर तिथं पोहोचवलं किंवा आम्हाला सांगितलं तर त्याला एकदा भावनात्मक जनतेच्या बाहेर काय आहे त्याने ज्या पद्धतीने केले. मी आता ईशानेश्वर मंदिरात गेले होते, तिथल्या गाभाऱ्यातली काळोखातली जागा सुद्धा त्यांना लैंगिक शोषण करायला सोडली नाही. देवाला माणूस हा घाबरला नाही. म्हणजे माणसाच्या रूपात राक्षसी स्वरूपाचा एखादा जो माणूस असतो तसा हा खराच आहे आणि त्याला VIP ट्रीटमेंट घेऊन काहीच उपयोग नाही आहे. पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा किंवा अडवण्यापेक्षा आम्हाला तिथं जाऊ द्या. आम्ही काही चुकीचं केलं तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. हे बघा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला कुठलाही निर्माण करायचा नाहीये. परंतु ज्यानं कायदा सुव्यवस्थाच ठेवली नाही, ज्यांनी पोलिसांच्या नावाने म्हणजे पोलिसांनी याचं जे आहे ते अशोक पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, ज्या महिलांचं काम करतात त्यांनी पीडित महिलांना बाजू न घेता अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिथं कसलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. आम्ही जे आहे ती कायदा सुव्यवस्था नीट राहावी, त्याला शिक्षा मिळावी यासाठी आमच्या पण ज्या भावना आहेत त्या आम्ही व्यक्त करायला इथं आलोय आणि त्या आम्हाला त्यांनी करून दिल्या पाहिजे. आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.